जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे रुग्णवाहिकेला जीवनवाहिनी मानलं जातं, तिथेच वाकडी आरोग्य केंद्राची ही जीवनवाहिनी आता मृत्यूचा सापळा बनते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण इथला रुग्णवाहिका चालक चक्क मद्यधुंद अवस्थेत रुग्णांची ने-आण करत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. जामनेर तालुक्यातील वाकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सध्या चव्हाट्यावर आला आहे. गेल्या काही तासांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये रुग्णवाहिकेचा चालक नशेत असल्याचं दिसून येतंय. विशेष म्हणजे या चालकाने स्वतः आपण मद्यप्राशन केल्याची कबुली कॅमेरासमोर दिली आहे. हा चालक कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असल्याची माहिती मिळत असून तो नेहमीच अशा नशेत असतो, असा आरोप जामनेरचे जितू झालटे यांनी केला आहे. जर अशा मद्यधुंद चालकामुळे अपघात झाला तर रुग्णांच्या जीवाला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जामनेर सामाजिक कार्यकर्ते जितू झालटे यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की हा चालक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी करतो. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी वरदहस्त असण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रुग्णालयातील कोणतीही रेफरशीट न घेता परस्पर रुग्णाला उपजिल्हा रुग्णालयात घेऊन येतो, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. तसेच जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर नागरिकांनी अधिकृत तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जर का रस्त्यात झालं त्याची जबाबदारी कोण घेईल? तू ऑन ड्युटी दारू कसा पितो? नाही नाही, बंद काय करायला लावतोय तू? बंद काय करायला लावतोय? मला मग कॅमेरा बंद आहे, पण तू ऑन ड्युटी दारू पिऊन येतो की नाही? माझा नंबर कशाला देऊ मी तुला? नंबर टाका. मला एक गोष्ट सांग, तुझी गाडी मी आजवळ फुटेज आहे. तुझी गाडी पाचोर रोडनं लागते, तू दिल्ली दरबारमध्ये घुसतो, बोदवड रोडनं कधी गाडी लागते तुझी? याचा अर्थ काय झाला? ऑन ड्युटी आहे सरकारी गाडी, तू बिअर बार दारूच्या अड्ड्यात तुझी गाडी लागते कशी? कुठे? पाचोर रोडने, बोदवड रोडने, चौफुलीचो गाड्या कशा काय लागतात तुझ्या? आणि तू ऑन ड्युटी आता सुद्धा दारू पेले? अरे मी घेतली होती थोडीशी कशी काय घेतली होती? तू जबाबदारीचं काम करतो ना, पेशंट अन्याय करतो ना तू. त्यामुळे किती लोकांचा गलती म्हणजे तू एक दिवसाचा नाही ना. तू नेहमी ऑन ड्युटी दारू पिऊच शकत नाही. ड्रायव्हर आहे तू, त्या भरोश्यावर पेशंट राहतात, त्याच्या नातेवाईक राहतात. याची सगळी जबाबदारी कोण घेईन? शासन घेणार आहे का त्यासाठी? मग म्हणजे लोकांचा जीव तू धोक्यात घेऊन फिरतोय ना. या विषयावर त्यावर कारवाई का होऊ नये? त्या जो शासनाचा कर्मचारी तू, त्याचा ID कार्ड नाही आहे. नाही, त्या जो शासनाचा ID कार्ड नाही आहे. तू खरंच या गाडीचा ड्रायव्हर आहे का? तू मला एक सांग, तू शासनाचा ड्रायव्हर आहे का? या गाडीवर शासकीय ड्रायव्हर आहे का? कॉन्ट्रॅक्टवर त्याचा ID कार्ड का बरं नाही आहे? कुठल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तू? कोण आहे तू? इंचार्ज कोण आहे? कशाला करता म्हणजे? नंबर तर द्या मला तुमचा. मला एक गोष्ट सांग, तू या भरोश्यावर जर का तुमचा नंबर द्या, मी काय म्हणतो माझा नंबर कशासाठी देऊ? आपण बोलू ना. बोलून काय फायदा आहे? तू ऑन ड्युटी दारू पिऊन गाडी चालवतोय, एवढी शासनाची मालमत्ता तू नुकसानात टाकतोय. तू गाडी एक नंबर द्या. तू एक काम कर, गाडी सिव्हिल हॉस्पिटलला घे. गाडी सिव्हिल हॉस्पिटलला घे. प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी येथील शासकीय वाहन हे काही नागरिकांनी अडवल्याची घटना 11/4/2025 रोजी झाली. त्या संदर्भातली तक्रारसुद्धा प्राप्त झालेली आहे. त्या नागरिकांचे असे म्हणणे आहे की ह्या शासकीय वाहन चालकाचा जो वाहन चालक आहे तो मद्यधुंद अवस्थेत सदर वाहन चालवत असल्याचे त्यांना निदर्शनास आले.
व या बाबतीचा व्हिडिओ काही दूरवाहिनीच्या माध्यमातून प्रसारित झालेला आहे, तसेच व्हायरलसुद्धा झालेला आहे. त्याचे पाहणी केली असता तो जो कंटाळी वाहन चालक आहे तो प्रथमदर्शनी मद्याच्या अवस्थेत दिसून येत आहे व त्याबाबत त्याने मान्यतासुद्धा केल्याचे त्या व्हिडिओद्वारे समजते. तरी त्या व्हिडिओची सत्यता पडताळून त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी येथील वैद्यकीय अधिकारी यांना समस्त चौकशीचे व सत्यनिष्ठ परिस्थिती मांडण्याचे, तसेच याबाबतचे पूर्वीचे काही त्यांचे वर्तणूक व काही तक्रारी प्राप्त आहे का याबाबतची माहिती घेऊन संबंधित कंत्राटी वाहन चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. व त्याचप्रमाणे तालुक्यातसुद्धा इतर शासकीय वाहनाच्या संदर्भात जर कोणत्याही नागरिकांना अशा मद्यधुंद अवस्थेत किंवा इतरत्र काही गैरप्रकारच्या मागणी वाहन चालकाकडून करण्याच्या संदर्भात तक्रारी असतील तर त्यांनी आपल्या वैद्यकीय अधिकारी त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे त्या संदर्भातली तक्रार करावी. माता व बालकांसाठी आपण वाहनांची सेवा व सुविधा ही नियमितपणे देत असतो, त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. तर सदर सेवा ही निःशुल्क असते, परंतु बऱ्याच ठिकाणी पैसे मागितले तेच प्रकार देखील होणार येतात. या संदर्भात काय आव्हान आहे? निश्चितच की ही सेवा शासनाची सेवा जी आहे ती जे 0 ते 6 महिन्याचे बालकं आहे त्यांच्यासाठी व गरोदर मातेसाठी निःशुल्क स्वरूपात आहे. या संदर्भातलं कोणतंच शुल्क हे आकारल्या जात नाही किंवा जाऊ नये. तरी याबाबत जर कोणी मागणी करत असेल तर त्या संदर्भात तक्रारी आल्यास संबंधित यावर कारवाई निश्चित केली जाईल. वाकडीचा काय प्रकार आहे, काय निदर्शनास आलंय तुमच्या? वाकडीचा प्रकार असा आहे, संबंधित जो 102 चालक आहे तो मद्यधुंद अवस्थेत रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंतचे पेशंट कुठलेही डॉक्टरांचे रेफर नसताना तो जामनेर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी घेऊन येत होता आणि म्हणजे सदर तो प्रत्येक पेशंटकडनं कुठली तरी पैशांची डिमांड करून पैसे घेऊन तो त्याचं व्यसन पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाची मालमत्ता वापरत असल्याचं मला स्पष्ट निदर्शनास आलेलं आहे. त्याच संदर्भात मी त्याला याच्या आधीही सूचना केलेल्या होत्या की तू मद्यधुंद अवस्थेत शासनाचं वाहन जे आहे तू ते चालवू नको, त्याच्याकडे कुठलाही ID प्रूफ नसताना तो गाडी रात्रीची चालवतो. राहिली दुसरी गोष्ट, कुठेही गाडी त्याची ती थांबलेली असते. त्याचं मला असं वाटतं वरिष्ठ अधिकाऱ्यांना ती सूचना नाही का, त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल काही माहिती नाही का, कारण कुठलंही रेफर नसतं, कुठलंही काही नसतं आणि ते पेशंट तिकडनं ग्रामीण एरियातनं तो शहरामध्ये आणतो. त्यावेळेस एखाद्या पेशंटच्या जीवाशी पेटल्यानंतर शासन जागे होईल का, मला असं माझा खूप म्हणजे डायरेक्ट थेट सवाल आहे. जेणेकरून कुठल्याही गर्भवती महिला असतील त्यांना 102 तात्काळ म्हणजे इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स म्हणून अवेलेबल करून दिलेली शासनाने. तर तो ते इमर्जन्सी जे आहे 102 त्या 102चा वापर तो साधं पोट दुखलं तरी त्या पेशंटला तो जामनेर घेऊन येतो. हे आमच्या निदर्शनाला कुठलाही रेफर नसताना कुठलंही काही नसताना तो पेशंटला घेऊन येतो आणि मद्यधुंद अवस्थेत तो त्याच्या मनमानी कारभार करत आहे. याच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही थोडी सूचना असेल, मला वाटतं त्यांनी त्याला सूट दिलेली असेल, असं काहीतरी असू शकतं का, जेणेकरून लोकांच्या जीवाशी बेतेल असा विषय असा प्रकार त्याने केलेला आहे. त्याला साधारण शब्दात बोलल्यानंतर तो आररेवीची भाषा करत होता, जा तुझ्याकडनं काय होतं, आमचं सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे याच्यात मला असं वाटतं संबंधित अधिकारी कोण इन्व्हॉल्व आहे की त्यांनी त्याला सूट दिलेली असावी, जेणेकरून तालुक्याची प्रतिमा हा विलीन करण्याचं काम करत होता. आरोग्य प्रशासन याबाबत काय दखल घेतं याच्याकडे आमचं लक्ष लागून आहे. आता आम्ही लेखी व शाब्दिक तक्रारी अधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत, त्याच्यावरती आम्हाला काय प्रत्युत्तर मिळतं तेही आता पाहण्याचं आमचं महत्त्वाचं राहील. हा सर्व प्रकार जो आहे तो पैसे लाटण्यासाठी देखील केला जात असल्याचं आरोप आहे. 100% मला तसंच वाटतंय, कारण शासनाची लूट तो पेट्रोल डिझेलमध्येही करत असल्याचा माझा आरोप आहे. राहिली दुसरी गोष्ट, कुठल्याही पेशंटला रेफर नसताना कुठलीही शासकीय नियमावली नसताना तो डायरेक्ट पैशांची मागणी करतो. त्याच्या फोनपेला हिस्ट्री माझ्याकडे 2-3 पेशंट लोकांनी सौम्य आवाजात सांगितलं की दादा आम्हाला तो तकलीफ देईल, आम्हाला त्रास देईल, तो खूप डेंजर माणूस आहे. आता तो काय डेंजर आहे तेही पाहणं महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. ठीक आहे, काय मागणी आहे तुमची नेमकी आता? माझी मागणी एकच आहे, त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी आणि त्याला लवकरात लवकर निलंबित करण्यात यावं.